उबाटाला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्यांची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही. संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आताही हसू येईल, पोट धरून तुम्ही हसाल. निश्चित पहा, 2.5-3 वर्षापूर्वी त्यांच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय. आणि तो संजय राऊत उलटा पुलटा आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या नेत्याचा टाकला आहे खोटं माहीत नाही, परंतु त्यांनी त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही. आता हे नवीन युतीचं त्रांगडं आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा. मी पहिल्यांदाही सांगितलं की काही झालं तर राजसाहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे, परंतु उबाटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच. मी हे ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही 40 वर्ष त्यांच्या सोबतीत काढलेली आहेत. त्यांचा स्वभावाची जाण आहे आम्हाला. कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावं ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत. आणि आता जर सोडलं मग शिंदेंच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल, त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल. म्हणून पिछे हटही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत. 2 दिवसाच्या त्या बातम्या होत्या, आता त्याच्यावर पूर्णविराम पडेल आणि यापुढं त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही. राज ठाकरेंनी एक मत व्यक्त केलं आहे, त्यांच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय असे मत व्यक्त करत नसतात. राज ठाकरेंचा संदेश म्हणजे तुमच्या जे काही शिंदे गट आहेत त्यांच्या अनुयायांना कळत नसेल. राजसाहेबाचा काय संदेश आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो. आम्हाला त्यांची जाणीव आहे. राजसाहेब हे आमच्या सर्व लोकांशी सुद्धा संपर्कात असतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. एक आमचं नातं आम्ही आजही टिकून ठेवलेलं आहे. म्हणून राजसाहेबाचा संदेश न कळणारे एवढे आम्ही दूधखोळे नाहीत. एकनाथ शिंदेने जी काय सध्या ह्या राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीवरती टिप्पणी केली तर संजय राऊत म्हणाले की आज तुमच्या बुडाला आग लागली आहे, उद्या प्रत्यक्षात युती झाल्यावर काय स्वतःला जाळून घ्याल का? तुम्ही एकदा युती तर करा ना. आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल. 1 नंबर आत्महत्या कोण करेन, 2 नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना हेच लोक युती होऊ देणार नाहीत. ही चांडाळ चौकडी कधीच युती होऊ देणार नाही. मी हे वारंवार सांगतोय. हे आमच्या अनुभवातून राजकीय जीवनातला जो काय थोडा बहुत अनुभव आम्हाला आहे आमच्या पाठीशी त्यानुसार हे कधीच युती होऊ देणार नाही. युती झाली तर स्वतःचं अस्तित्व संपेल अशी भीती यांच्या मनामध्ये आहे. आणि या भीतीपोटीच नेतृत्व करायचे गुण ज्याच्यामध्ये नसतात त्याला भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटीच हे युती होऊ देणार नाही. एक लक्षात घ्या की राजसाहेबांनी पक्ष स्वतःचा निर्माण करून गेली 19-20 वर्षे त्यांचा पक्ष सांभाळला आहे, चालवला आहे. हे मान्य करावं लागेल. कुणाचाही सपोर्ट नसताना एवढं वर्ष पक्ष सांभाळणं आणि चालवणं याला हिंमत लागते. वारसाच्या नावाखाली पक्ष चालवल्यानंतर काय गत होते हे तुम्ही पाहताय. तुम्ही युती होत नाही असं ठामपणे सांगता. 100% युती होत नाही. संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचंड टीका केली, परंतु एकत्र यायच्या ठरवलं आम्ही भूतकाळात डोकावलो नाही. राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही. सत्तेसाठी लाचार आहे. सत्ता पाहिजे यांना. बाळासाहेबांच्या भाषेमध्ये जर उत्तर दिलं ना तर यांना कळेल. यांना सत्तेसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरणारे लाचार तुम्ही लोक. तुम्हाला कसली आली ना मानसिकता, नैतिकता आहे तुमच्याकडे काही? काँग्रेसबरोबर युती करताना कोणती नैतिकता होती? काय होतं विचार? काय होते तुमचे? राष्ट्रवादीबरोबर जाताना काय विचार केला होता तुम्ही? लाचारांची ही जी फौज तयार झालेली ना त्यामुळं आज ही अवस्था त्या पक्षाची झालेली. म्हणून त्यांच्याकडे निष्ठा नैतिकता महाराष्ट्रासाठी. अरे कसला महाराष्ट्रासाठी? स्वतःसाठी काय करतात ते बघा ना तुम्ही. महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्र का तुमच्यामुळे थांबला आहे का तुमच्यामुळे थांबणार आहे? महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान? बापरे, 2.5 वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली तुम्ही लोक, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार आहात. म्हणून तुम्ही आता गप्प राहा. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राहा. ते तुम्हाला लाता मारतील, तुम्ही त्यांना नमस्कार करा. नाही, राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही असं त्यांचं म्हणणं. अरे राज्याचं हित यांच्या कुठं अडलंय? यांना विचारतोय कोण? राज्याच्या हिताचा 2.5 वर्षामध्ये घेतलेले 2 निर्णय सांगा. सत्तेमध्ये होता ना,
माझी कुटुंब माझी जबाबदारीशिवाय तुम्ही केले काय? मग 2 तरी निर्णय सांगा ना, ठामपणे सांगा 2.5 वर्षामध्ये हे आम्ही केलं. तुमच्याकडे काही करण्यासारखं ना तुम्ही केलं ना करू शकले. आता तुम्हाला पश्चाताप होतोय की तो काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा. तरी तुमचं गिरगाबी तो टांग उपर हे तुमचं आताही चालू आहे आणि हे लोक जनताही पाहते. याच्याबरोबर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेले आहेत. अजित पवार आणि शरद पवार कधी एकत्र येतील? आता सध्या वसंतराव शुभोर इन्स्टिट्यूटला 15 ते 20 मिनिटांपासून ते ते एकत्र येतील. ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येईल त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. कुटुंब म्हणून नाही, राजकीय एकीकरण. राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाही आहे त्यांचं. ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत. म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण कलाटणी घेईल अशी आता चर्चा सुरू झाली आहे. एकदा एकत्र ते येऊ द्या, त्यांना तसं जाहीर करू द्या. आज आपण अंदाज बांधणं हे चुकीचं आहे. ज्या दिवशी येतील त्या दिवशी त्याच्यावर भाष्य केलं जाईल. एकेकाळी रोहित पवार जो अजितदादावर टीका करायचा आज रोज जाऊन त्यांच्या पाया पडतो हे एक संकेतच मानावं लागतात. परंतु हे जोपर्यंत प्रोसेस कंप्लीट होत नाही तोपर्यंत यावर बोलणं योग्य नाही. पण शरद पवार अजित पवार एकत्र येतात तर संजय राऊत म्हणतात की आमचंही म्हणजे राज उद्धवचं आमचंही प्रेम तेवढंच आहे आणि कडवट पण आहे तसाच आहे. संजय राऊत टीका कुणावर करत होतं? राज ठाकरेवरच ना. काय काय बोलत होते? आता त्याला माहिती आहे की राजसाहेब जर बायचान्स जर चुकून यांची युती झाली तर पहिली लाथ ही आपल्या कंबरडात पडणार आहे. आणि म्हणून आता हे मुजरे घालायची सवय त्याला लागलेली आहे शरद पवार साहेबांच्या काळापासून. आणि आता हे मुजरे घालण्याचा प्रकार आता तो सुरू जरी केला त्याने तरी राजसाहेब त्याला जवळ करणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या एकत्रेवर आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की राज ठाकरेंसोबतचे वैयक्तिक विषय जे होते ते आता ते संपले. वैयक्तिक विषयाचा काही संबंध येत नाही. आम्ही त्यांच्या त्या युतीकडे चांगल्या भावनेने पाहतो. युती झाली पाहिजे. 2 भाऊ जर एकत्र आले तर आनंद आहे हे आजही आम्ही म्हणतो. परंतु ते येणार नाही हे तेवढं 100% ठामपणे आम्ही सांगतोय. हे चर्चेला फक्त वाव दिलाय राजसाहेबांनी आणि त्याच्यात ते सक्सेस झालेत. जर याचा खऱ्या अर्थानं राजकीय फायदा घ्यायचा असता तर उद्धव साहेबांनी घेऊ शकले असते. परंतु त्याचे असलेले सहकाऱ्यांनी ही संधीसुद्धा त्यांच्या हातातून घालवलेली आहे. बुडाला आग या व्हिडिओसोबतच संजय राऊत आणखी एक असं म्हणाले की फडणवीस भाषेसाठी एक पाऊल पाठीमागे गेले कारण हा 2 भाऊ एकत्र येण्याचा परिणाम आहे. अंदाज लावत राहा. त्या 2 भाऊ एकत्र आल्यामुळे हिंदीच्या प्रश्नावर हे कुणीही आंदोलन करायच्या मनस्थितीत नव्हते. राजसाहेबांनी त्यांची भूमिका त्याच्या अगोदर स्पष्ट केली होती. आणि म्हणून आता यांच्या बुडाला लागलेल्या आगीचं जे फोटो दाखवत आहेत तो जुना फोटो आहे 2.5-3 वर्षापूर्वीचा. त्याचं ते पुनर्प्रदर्शित करायला लागलेले आहेत. आता ते पहा आणि ती आग विझवायचा प्रयत्न राजसाहेबांनी करावं असा कदाचित त्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केला असा. अग्रलेखातून असं म्हटलंय की विषातून अमृत निघालं तर चांगलंच आहे. मग आता विष कोण कालवलं होतं? विषारी कोण होता प्रश्न आहे तो. राजसाहेब विषारी होते का? त्याच्यातून अमृत निघायला लागले का? उद्धवसाहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले? काय लिहायचं याची तरी भान ठेवा ना. विषातून अमृत निघायला लागले. वा रे वा विद्वांता. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणून 100% तुम्हाला नाही 1000% सांगतो ही युती होणार नाही. संजय राऊत असं म्हणाले की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदीमधून करावा. आता हिंदीचा विषय आला म्हणून सांगतो की परराष्ट्र खात्याचा कारभार हिंदीमधून करावा. चीनसारखी हिंमत दाखवावी. संसदेचं कामकाज हिंदीतून करावं. हा प्रयोग एकदा तरी करून बघा. संजय राऊत पाटील. संजय राऊत आता त्याचे सल्ले घ्यायला कोणी रिकामा नाही आणि त्याच्या सल्ल्याला कोणी सिरियसली घेतही नाही. म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे त्याचेही लक्षण दिसत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांचं हे सूचक वक्तव्य मानलं. भुजबळाने आता लढणं थांबवावं. भुजबळाने लढून अनेक लढाई जिंकलेल्या पण आहेत का अनेक लढाई हरलेल्या आहेत. परंतु या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारचं मला वाटतं लढण्याची भाषा करण्यापेक्षा समाजहिताचं जे काही असेल ते करावं. त्यामध्ये अजून असं म्हटलंय की
शिवसेनेच्या गर्भातूनच राज ठाकरेचा जन्म झाला याची देखील आठवण आजच्या त्या अग्रलेखात त्यांनी केली आहे. कधी नाकारलं होतं राजसाहेबांनी? अहो, शिवसेना वाढवण्यासाठी जेव्हा शिवसेना प्रमुखांनी हाक दिली त्या टायमाला त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारा राज ठाकरेच होते, दुसरं कोणी नव्हतं. हे जे आत बोंबलतायत ना, हे तर दिसतही नव्हते किलोमीटर दूरपर्यंत. राजसाहेबांनी निश्चित योगदान आहे. विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांचा प्रवास सुरू करून अख्खा महाराष्ट्र पिंजून त्यावेळेला काढला होता. म्हणून त्यांचं योगदान पण आहे आणि ते रक्तमांसाचे पण आहेत. परंतु काही लोकांना रक्तमांसाच्या लोकांकडे बरोबर राहणं हे संयुक्तिक वाटत नाही. म्हणून स्वतःचे भाऊ असेल काय चुलत भाऊ असेल यांना दूर सारण्यातच त्यांचं आयुष्य गेलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बरेच चिडलेले पाहायला मिळाले या प्रश्नावरून. त्यांना माहिती आहे ही फक्त चर्चा आहे, काय घडणार नाही त्यातून, आउटपुट 0 आहे. एवढंच नाही, चिडायचं काय, तो प्रश्नच नाही आहे. या उद्धवचा स्वभाव सर्वांना माहिती आहे, म्हणून ते त्यांना सिरियसली घेतलेलंच नाही त्यांनी. राहुल गांधी परदेशात जाऊन त्यांनी स्टेटमेंट केले त्यावर आपण काय प्रतिक्रिया? राहुल गांधीला 1-2 वर्षामध्ये एक झटका येत असतो देशाच्या बदनामी करण्याचा. परदेश दौरा आणि बहुतेक तो अमेरिका किंवा इतर देशामध्ये जाऊनच मुद्दामून आपल्या देशाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आताही ते दौऱ्यावर गेले. ज्या गोष्टी देशात अंतर्गत आहेत त्याच्यावर वाच्यता त्याने परदेशात जाऊन केलेली आहे. तुम्हाला इथं बोला ना, तुम्हाला कोणी दिलेलं आहे? लोकशाहीमध्ये इथं बोललं पाहिजे, परंतु परदेशामध्ये जाऊन भारताचं नाक कसं कापायचं किंवा त्यांना कसं डाऊन करायचं ही राहुल गांधीची स्ट्रॅटेजी आहे. आणि म्हणून त्याचा खरं तर सर्व भारतीयांनी निषेध केला पाहिजे. यही बात हिंदी में बताइए. नंतर घेऊ. राज्यात 500 पेक्षा अधिक टँकर सुरू आहे. प्रचंड पाणी संकट महाराष्ट्रावर पाहायला मिळतं. राज्यात नाही, 500 पेक्षा जास्त नाही, अनेक जास्त जास्त आहेत, आणखीन जास्त आहेत. आमच्या शहरात जवळपास आता 150 टँकर इथे आहेत. म्हणून टँकरची संख्या वाढलेली, पाण्याचा जो अभाव आहे त्या अभावापोटी शासनाने सुद्धा सगळ्याला निर्देश दिलेले आहेत की टँकर कुठेही कमी पडता कामा नये. महिला ज्या आहेत भगिनी त्यांना 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावर जाऊन एक हांड्यासाठी फिरावं लागते. तर त्या ठिकाणी टँकर पोचले पाहिजे ही शासनाची नीती आहे. आणि मला वाटतं त्या पद्धतीने टँकर वाढले तरी हरकत नाही, परंतु लोकांना पाणी मिळालं पाहिजे. 15 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला, मात्र अवकाळी पावसाचे पंचनामे अजून झाले नाही. फक्त 18% पंचनामे झालेले आहेत. आणि संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या 5 जिल्ह्यामध्ये 0% पंचनामे झालेले आहेत. ज्या ठिकाणी अति नुकसान झालेले त्या ठिकाणचे पंचनामे चालू आहेत. जे किरकोळ स्वरूपाचे आहेत त्याच्यासुद्धा त्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्याला देण्यात आल्या. राजू शेट्टीने अजित पवारांना प्रश्न विचारला की राज्याची आर्थिक स्थिती माहिती होती, 7-12 करोड बरा करू शकत नाही. अजितदादांना माहीत होतं, मग अजितदादांनी शेतकऱ्यांना का फसवलं? शेतकऱ्याला कुठेही फसवलं नाही. शेतकऱ्यांना जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. वर्षकाठी त्यांना मिळणारी मदत आहे. पीक विमाचा प्रश्न आहे. जे शेतकऱ्यांना विमा कंपन्या फसवायचे त्यांच्यावर केलेली कारवाई आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबद्दलचा जी भूमिका आहे ती आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर देण्याचा मानस सरकारचा आहे. अमित शहांसाठी जे हेलिपॅड बनवण्यात आलं होतं त्याच्यासाठी 1.5 कोटीचा खर्च करण्यात आला आणि तो खर्च जनतेच्या पैशातून करण्यात आला. तटकरेंच्या घरी आमरस आणि मोदक खाण्यासाठी हा सगळा खर्च केला असेल. 1.5 कोटी रुपये हेलिपॅड बनवायला लागतात हेच मुळात आश्चर्यजनक आहे. आणि तेही त्याने सांगितले की जनतेच्या पैशातून. लोक एवढे वेडे आहेत का पैसे देऊन चला हेलिपॅड बनवा म्हणून सांगायला? एक नेरेटिव्ह सेट करायचा म्हणून केलेलं आहे. एक हेलिपॅड तयार करायला काय लागतं हे सर्वांना माहीत आहे. म्हणून मोठी फिगर सांगितल्यानंतर काहीतरी अचंबित काहीतरी केलं आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे ते पाहुणे म्हणून गेले त्यांनी स्वतः जर खर्च केला असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाही. याला जोडून पीडब्ल्यूडीने असं पेपरमध्ये जाहिरात दिली 1.5 कोटीची, तेवढं जाहिरात दिली पीडब्ल्यूडी एवढं खर्च लागला. मग जनतेचा पैसा जनतेकडून जर पीडब्ल्यूडीने एवढा पैसा जर त्याच्यावर खर्च केला असेल तर ते चुकीचं आहे. कोणतंही हेलिपॅड 1.5 कोटीमध्ये बनत नसतं. फार किरकोळ तर एका कार्यक्रमाला जर यायचं असेल तर फार किरकोळ खर्च त्याच्यावर असतो. असलेल्या ठिकाणी पाणी मारणे, त्याला साफसफाई करणे एवढा तो काही खर्च असतो. त्याला 1.5 कोटी लागण्याचं काही कारणच नाही. छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा जो प्रश्न पेटलेला सध्या, तर परवाच्या
परवाच्या दिवशी पालकमंत्री मुख्यमंत्र्यांसमोर सगळे अतुल सावे, त्याच्यानंतर बोराळकर, कराड यांनी मागणी केली की हे प्रश्न सुटत नाही, याच्यावर काहीतरी तोडगा काढा. मग आता कंत्राटदारासहित सगळ्या अधिकाऱ्यांसहित मुंबईत बैठक ठेवलेली पाण्याच्या प्रश्नासंदर्भात. सीएम स्वतः त्याच्यासाठी हे करतात. CM साहेबांनी पाण्याचा प्रश्न सिरियसली घेतलेलाच आहे. आयुक्तांना सुद्धा त्यांनी खुलासा मागितला. जे वारंवार लाईन फुटण्याचा प्रकार आहे तो का घडतोय त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. आणि MGPच्या अधिकाऱ्याने ज्या चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी पाईपलाईन बिछवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन केलं त्यांनी, ते सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप अनेक आमदारांनी घेतलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. म्हणून मूळ ही परिस्थिती तातडीने चांगली व्हावी यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी मुंबईला एक बैठक आयोजित केलेली आहे. काय कमी पडतंय ते सांगा आणि कशामुळं हे पाण्याचा तुटवडा झाला आहे तेही सांगा. असे तिन्ही प्रश्नावर मला वाटतं त्याच्यावर सखोल चर्चा होईल आणि कुणालाही त्याच्यामध्ये माफ केलं जाणार नाही. टँकरचे जे काही परिस्थिती आहे, हे टँकर आता आंदोलन करणारे जे करतायत त्यांच्याच लोकांचे टँकर तिथं आता पाणी देत आहेत. आणि म्हणून त्यांचंसुद्धा जर पाहिलं तर एकीकडे टँकर पुरवण्यासाठी टेंडर घेणं आणि दुसरीकडे पाण्यासाठी बोंब करणं, हे सुद्धा त्यांची मानसिकता जर पाहिली तर यांना शहराच्या हिताचं काही घेणं देणं नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची चर्चा, इकडं शरद पवार अजित पवार यांची चर्चा, या दोन्ही याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघालं. तुम्ही एक महत्त्वाचा या ठिकाणी उल्लेख केला की पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबांमध्ये खूप फरक आहे. असं का वाटलं तुम्हाला की दोघांमध्ये फरक काय? याचे दोन कारणं आहेत. तुम्ही पाहिलं असेल, राज ठाकरे ज्या दिवसापासून मातोश्री सोडली किंवा इतर पक्ष काढला त्याच्यानंतर कधी यांचं मनोमिलन झालं नाही किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, एकमेकाबद्दल खुन्नसच्या भावनेने पाहणं हे उद्धव साहेबांनी कायमस्वरूपी ठेवलं. पवार कुटुंबियामध्ये तसं नाही. दिवाळी असो, भाऊबीज असो, आणखीन कोणताही सण असो, हे कुटुंब एकत्र येतं आणि एकत्र एकमेकाशी ते बोलतं. त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे. म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे. म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो, कुटुंबाला ही प्राथमिकता देतो. म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं. परंतु ती वस्तुस्थिती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांमध्ये नाही. राज ठाकरेंनी तो प्रयत्नही करून पाहिला. लीलावतीमध्ये स्वतः येऊन त्यांनी गाडी घेऊन चालवत त्यांना घरापर्यंत सोडलंही. परंतु त्याच्यानंतरचा जर तुम्ही परिणाम पाहिला तर त्याच राज ठाकरेवर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका, जहरी टीका, ही आताही ते विसरत नाही. आणि म्हणून हा फरक त्या कुटुंबात आणि या कुटुंबात आहे 100%. कारण की त्यांच्या घरातले लोक, त्यांचे भाऊ त्यांच्याबरोबर नाहीत. नातेवाईक म्हणून कोण आहे? त्यांच्याकडे कोणी नसतं. म्हणून त्यांचा एक विचारच वेगळा आहे. त्यांना कुणी जवळ आलेलं तर त्यांना अस्थिर वाटतं, भीती वाटते, धोका वाटतो आणि त्या धोक्यामुळं ते इतरांना जवळ करण्याच्या भानगडीत पडतच नाहीत. शरद पवार अजित पवार व्यासपीठावर आले परंतु ती होतं आता जे आहे तर शरद पवारांच्या कॅबिनमध्ये अजित पवार गेले आणि 15 मिनिटं बंद आल्यावर चर्चा सुरू आहे. तुम्ही म्हणाले की एकत्र यायची सुरुवात आहे. होऊ शकतं ना, राजकारणामध्ये काही घडू शकतं. त्याच्याबद्दल आता घेस लावण्यात काय अर्थ आहे? सत्तेमध्ये राहणं हे पवार कुटुंबियाचं पहिल्यापासून धोरण आहे. सत्तेमध्ये ते राहतात. उद्या ते एकत्रित आले तर त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. नाना पटोले म्हणाले की शेतकरी आता या सरकारला त्यांची जागा दाखवतील म्हणून. काँग्रेसला लोकांनी जागा दाखवली. तुम्ही कुठं स्टेटमेंट देता म्हणा. आता तुम्ही एकमेकाला मारा, एकमेकाला तोडा, एकमेकाच्या बोकांडी बसा ते आणि तुमची जागा एकदा फिक्स करून घ्या. उगाच असे वक्तव्य करून आणखी दुसऱ्या कोणत्या तरी वादाला तोंड फोडू नका. बरं सर, शरद पवार अजित पवार आणि तिकडे 2 ठाकरे एकत्र आले तर तुमच्या सत्तेला धोका तर निर्माण होणार नाही? बिलकुल. आम्हाला आनंद होईल आणि त्याचा पेढे वाटायचा कार्यक्रम आम्ही स्वतः करू. नाही, तुमच्या सत्तेला तर काही धोका नाही. आम्ही स्वतः आता पेढे वाटू. सगळे म्हणजे पवार वगैरे सगळे ना, तर पहिले एकत्र नव्हतेत का? हे पवार कुटुंब एकत्र होतं पहिलं. राज आणि उद्धवचं कुटुंब हे एकत्र येणार नाही हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. बिलकुल वाटणार. मी वाटणार पेढे. पण प्रश्न असा आहे साहेब की सत्ता ही वेगवेगळ्या आधारावर
थांबलेली आहे, त्या सत्तेला कुठेतरी धोका किंवा त्या सत्तेला कोणीतरी धडक देऊ शकतो असं काही धोका नाही, काही धडक नाही. आज आम्ही एवढे मेजॉरिटीमध्ये आहोत. यांनी कितीही प्रयत्न केला तर आमच्या सत्तेला कुठेही धक्का लागणार नाही. द्वारका, शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की औरंगजेबाची जी कबर आहे ती महाराष्ट्रामध्ये असण्याची गरज काय, आणि फडणवीसांनी आक्रमक होण्याचा सल्ला त्यांनी दिलाय शंकराचार्यांना. शंकराचार्यांनी जी काही भूमिका मांडली त्याला आमचं समर्थन आहे, पाठिंबा आहे. आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही वारंवार सांगतो की औरंगजेबाची कबर इथून काढून टाका. त्या रस्त्याने सुद्धा जाताना आम्हाला तो त्रास होतो. ज्यांनी आया बहिणीची इज्जत लुटल्यात, ज्यांनी मंदिरं पाडलीत, ज्यांनी संभाजी महाराजांचा हलाल करून मारलं आहे. एक संभाजी महाराजापुरताच विषय नाही तर अनेक राजांना, अनेक प्रजांना त्याच पद्धतीने त्याने क्रूरतेने मारलं आहे. त्याची आठवण किंवा त्याची निशाणीसुद्धा आमच्या या शहरात नको, ही आमची मूळ मागणी आहे. आजही आम्ही त्या मागणीवर कायम आहोत. पाण्याचं काय चाललंय त्यांना काही याच्या संदर्भातलं काही गांभीर्य नाहीये. नाही शहरामध्ये 15 वर्ष झाली आम्हाला या सर्व गोष्टीची जाणीव आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जातो. मी पाणी प्रश्नासाठी तिथं जाऊन आलो, सर्व पाहिलंय आणि त्याच्यामुळे सुद्धा लागलेला आहे. तुम्ही क्रेडिट घ्यायच्या भानगडीत पडतात. आम्ही औरंगजेबाला हटवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही इम्तियाज जलीलला घरात घुसवण्याचा प्रयत्न करतायत. हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. त्या महिलेने ज्या भावनेने पत्र लिहिलं आहे तिने एक विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर दाखवला की तुमच्या या राज्यामध्ये असा त्रास तुमच्या लाडक्या बहिणींना अनेक ठिकाणी होतो आणि दुर्दैवानं त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. याची गंभीर दखल एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे, आम्ही घेतलेली आहे. ज्याच्यासाठी हे कारणीभूत ठरले, ज्याच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली, त्याला आरोपीला तर पकडल्या जाईलच, परंतु अशी घटना घडू नये याचीसुद्धा आम्ही काळजी घेऊ. आम्ही सर्व लाडक्या बहिणीला या माध्यमातून विनंती करतोय, कृपया असं टोकाचं पाऊल उचलण्या अगोदर तुम्ही आमच्याशी निश्चित संपर्क साधा. आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो. आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही. झालेली घटना ही दुर्दैवी आहे. एक प्रश्न हिंदीतून आता थांबा. मराठीतून पहिला प्रश्न घ्या. एक हिंदी भाषा जी आहे त्याच्या वादामध्ये आता संस्कृत भाषेची पण एंट्री झाली. संस्कृत भाषेची मराठी शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी अशा प्रकारचं काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांनी मागणी केली. एखाद्या गोष्टीवर जेव्हा आंदोलन सुरू होतं त्या टायमाला अनेक भाषिक लोक याच्यामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतात. आता हा वाद घालू नये. जे चाललं आहे त्याच्यामध्ये पुन्हा अडथळे निर्माण करण्याचा काही लोक जे प्रयत्न करतात त्याला सरकारचा पाठिंबा असणार नाही. शेवटचा एक प्रश्न, नाशिकला तुमचे समीर भुजबळ यांच्या विरोधात जे निवडणुकीत उभं राहिले होते त्यांना राजीनामा दिला होता आणि आता ते म्हणतात की मी फक्त राजीनामा दिला होता, अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्याच्याबद्दल कल्पना नाही. त्यांचं तर अंतर्गत राजकारण आहे. कोण कधी ते किती कोणत्या पक्षात गेले ते त्याची कल्पना आम्हालाही सुद्धा नाही. बरं, बाहेरून जे लोक तुमच्या पक्षात येत आहेत, म्हणजे तुमच्या पक्षात येत आहे, अजित पवारांच्या पक्षात जात आहे आणि भाजपमध्येही जात आहेत. आता सगळ्या पक्षांना त्याच्या कुरबुरी वाढलेली आहे आणि भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंना तर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावे लागते अशी अवस्था झाली आहे असं म्हणणं आहे. काय चुका आहे तुमच्या सगळ्यांच्या पक्षात? पक्षवाढीसाठी संघटनामध्ये लोकांना येणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळं पक्ष निश्चित वाढतो. परंतु मूळ कार्यकर्ता ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष केला आहे, त्रास सहन केला आहे, अहोरात्र फिरला आहे, त्याला डावलून इतरांना घेऊन त्यांना मोठं करणं हे योग्य नाही. हे तेवढं सत्य आहे. परंतु परिस्थितीनुसार काही लोकांना सन्मानाने ताट वाढावं लागतं आणि हे राजकारणामध्ये करणं एक गैरही मानलं जात नाही. परंतु आम्ही निश्चित त्याची काळजी घेऊ की मूळ कार्यकर्ता हा पक्षापासून दूर जाता कामा नये. राहुल गांधी को कभी भी देश के बारे में ना प्राथमिकता उन्होंने दी है ना कभी देंगे. उन्हें देश की बदनामी करने में ज़्यादा इंटरेस्ट रहता है. लोकसभा में 56
या 65% युवा का जो वोट बढ़ा है उसके बारे में आप देश में बोलो, निवडणूक आयोगों के पास जाओ, लेकिन प्रदेश में जाके अपने देश की बदनामी करना ये उनका हॉबी बन चुका है। और मुझे लगता है ये देशद्रोही का काम राहुल गांधी जानबूझ के कर रहे हैं, जिससे मोदी साहब की बदनामी हो, ये देश की बदनामी होना चाहिए। और मैं कुछ तो इंटरनेशनल लीडर हूँ, ये छवि वो खुद की वहाँ फिक्स करना चाहते हैं। दूसरा एक सवाल है हिंदी में, ANI की तरफ से एक नासिक